नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन 3 आहे तो बघणार आहोत. क्वेश्चन 3 काय आहे आपला, जे दिलेले आहे आपल्याला एक्झाम्पल त्याचे डिस्क्रिमिनंट काढायचे आपल्याला. चला बघूया. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे एक्झाम्पल दिलेले तीन आपल्याला कशामध्ये दिलेले आहे क्वेश्चन 3 मध्ये. आणि चला डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय बघू आपण डिस्क्रिमिनंट बघितलं होतं, ते काढायचे आपल्याला. त्याची व्हॅल्यू पहिले काय करू आपण, याला एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इक्वल टू 0. मग यावरून आपल्याला एबीसी भेटणार ना. ए किती येणार, ए इक्वल टू 1, बी इक्वल टू -4, सी इक्वल टू किती 4. ओके, चला आता काढायचे आपल्याला डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट कशाने डिनोट करतो, डेल्टाने. डेल्टा आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचा आहे आणि नेचर ऑफ द रूट फाइंड करायचे बरं का ह्या क्वेश्चन मध्ये. चला, आणि डिस्क्रिमिनंट आपण ते कशावरून काढतो, आपण डिस्क्रिमिनंट वरून. डेल्टा काय आहे आपला, डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, आता बी ची व्हॅल्यू किती इथं बघा, बी ची व्हॅल्यू किती आहे -4. -4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे 1, सी किती आहे 4. ओके, किती 4 चा स्क्वेअर किती आला 16, आणि इथं 4 चौक 16 इंटू 1 16. सो 16 मायनस 16 किती झाला 0. डेल्टाची व्हॅल्यू किती आली मला सांगा 0. जर कधी आपण तीन केसेस पाहिले होते नेचर ऑफ द रूट मध्ये, डेल्टा इक्वल टू 0, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा इज लेस दॅन 0, तेव्हा काय होतं, डेल्टा इक्वल टू सो डेल्टा इक्वल टू 0. सो hence roots are real and equal. तुम्ही रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके, अशा तीन केसेस पाहिले होते आपण. तीन टॉपिक पाहिले होते, नेचर ऑफ द रूट्स, कोएफिशियंट अँड रूट्सचं रिलेशन. म्हणजे दोन रूट्स दिले असेल त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं. ओके, क्वेश्चन 3 आपला काय, नेचर काढायचं आहे. रूट्सचं नेचर कशावरून निघतं, डिस्क्रिमिनंटवर. ओके, चला आता सेकंड एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल काय आपला, 2y स्क्वेअर मायनस 7y प्लस 2 इक्वल टू 0. यामध्ये एबीसी च्या व्हॅल्यूज तुम्ही सांगा बरं पटकन. ए, आता तुम्ही इथं कम्पेअरिंग विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस सी इक्वल टू 0, आणि त्याच्यानंतर एबीसी अशी एक स्टेप वाढू शकता. ओके, चालतं. मी डायरेक्ट एबीसी घेतोय. ए इक्वल टू 2, बी इक्वल टू -7, सी इक्वल टू 2. ओके, आलं का? काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला आता मला सांगा, आपल्याला नेचर फाइंड करायचे, त्याच्यासाठी लागणार आहे डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट आपण डिनोट करतो डेल्टानी, आणि त्याचा फॉर्म म्हणजे काय फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युलाच म्हणू आपण, बी स्क्वेअर मायनस 4ac. हा डिस्क्रिमिनंट आहे. ओके, आणि याच्यावरूनच सगळा खेळ चालतो. ओके, नेचर ऑफ द रूटचा. आता बी किती आहे इथं -7 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे 2, सी किती आहे 2. चला करा, सांगा मला डेल्टा किती येणार ते. 7 49 मायनस 4 दुने 8, 8 दुने 16. 49 मधून 16 गेले किती आले, 9 तून 6 गेले 3. ओके, आणि 4 तुने गेला 3, 33 प्लस 10 43, 43 आणि 6 49. ओके, आलंय ना. म्हणजे कॅल्क्युलेशन मी सांगतोय तुम्हाला. डेल्टा इक्वल टू आपला आलेला आहे 33. आणि हा डेल्टा कसा आहे मला सांगा बरं तुम्ही, कसा आहे हा डेल्टा आहे ग्रेटर दॅन 0. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. हेन्स रूट कसे असणार, रियल अँड अनइक्वल. ओके, डेल्टा 0 असतं तेव्हा रियल अँड इक्वल, आणि जेव्हा डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल
तेव्हा रूट रिअल अँड अनइक्वल. ओके, चला आता थर्ड एक्झाम्पल आहे, बघा बरं, करा बरं सॉल्व पट्टा. काय आहे, एम स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इक्वल टू 0. यामध्ये ए किती आहे 1, बी किती आहे 2, सी किती आहे 9. ओके, आता डेल्टाची व्हॅल्यू काय आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac टाका यामध्ये व्हॅल्यू आणि सांगा मला डेल्टा किती येतो सांगा पटकन. किती आहे बी ची किती 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे 1, सी किती आहे 9 4 मायनस 9 चौक 36. हा मायनस जसं तसा किती आला डेल्टा इक्वल टू मायनस 32. 36 मधून 4 गेले 32 आणि मोठ्या संख्येचं साइन. डेल्टा आहे हा लेस दॅन किती आहे 0. डेल्टा इज लेस दॅन 0. सो हेन्स काय येणार रूट नॉट रिअल. हे रूट कसे येणार नॉट रिअल. आल्या 3 केसेस बघितल्या आपण आणि त्या 3 केसेस वरचे हे एक्झाम्पल आहे नेचर ऑफ द रूट्स वर. ओके, आलं. डिस्क्रिमिनंट विचारलं तर बी स्क्वेअर मायनस 4ac आणि डी नॉट आणि नेचर ऑफ द रूट्स, मग त्यालाच सॉल्व करून जे उत्तर येणार 0 प्लस मध्ये आणि मायनस मध्ये, मग त्याच्यावरून नेचर ठरणार. 0 असला तर काय असणार ग्रेटर दॅन 0 असला तर काय असणार लेस दॅन 0 असला तर काय असणार. ओके, चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.